व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सुरेशआबा सरपंच, सुरेशआबा, त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य मॅडम आणि प्रगतशील शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त आमचे कडलक साहेब यांनी आपल्याला सविस्तर रूपरेषा सांगितली की 21 जूनपासूनचा सप्ताह चालू झालेला आहे आणि 1 जुलैपर्यंत आम्ही विविध गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम कशा प्रकारे घेतले आणि कृषी विद्यापीठाचं जे तंत्रज्ञान आहे आणि कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत तर त्याचा उहापोह प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत कसा झाला आणि ते शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आणि कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्याच्या बांधापर्यंत कसं पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही या संजीवनी सप्ताहामध्ये केला, त्याबद्दल साहेबांनी सविस्तर मार्गदर्शन आपल्याला केलं आहे. त्याबद्दल साहेबांचं धन्यवाद. आणि आज आपण कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्ताने जे जमलो आहोत आपण इथे, आपल्याकडे जास्तीत जास्त क्षेत्र ऊसाचं आहे. आपल्याकडे ऊसाचं साधारणतः एकरी काय टनेज आहे गावामध्ये? 40-50 टनाच्या आणि कुठली ऊसाची जात वापरता आपण? जास्त 86-032. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की एकरी 100 टनाचं तंत्रज्ञान काय आहे, हा जो संजीवनी सप्ताह आहे याच्यामध्ये त्याचा एक पार्ट आहे की एक दिवस आम्ही त्याच्यावरती दिलेला आहे की एकरी 100 टनाचं तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं. नेमकं हे तंत्रज्ञान काय आहे? विद्यापीठाने आपल्याला जे काही वेळोवेळी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा प्रसार केला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी आपल्याकडून होत नाही आहे. आपण प्रगतशील शेतकरी आहात, आपण चांगली शेती करत आहात, आम्ही असं म्हणत नाही की तुमच्याकडून काही चुकतं आहे. फक्त तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा कोणत्या वेळी कोणतं केलं पाहिजे किंवा कोणतं काम, समजा ऊसाचं पीक घेतल्यानंतर कोणतं खत कोणत्या वेळेस घातलं पाहिजे, कोणती उपाययोजना कोणत्या वेळेस केली पाहिजे, हे फक्त आपलं टायमिंग जुळत नाही. त्याच्यामुळं आपलं फक्त उत्पादन कमी येतं आणि आपण काय होतं भरमसाठ खर्च करतो आहे. आणि तुम्हाला आम्ही सांगणार नाही की एकरी 100 टन उत्पादन काढण्यासाठी एवढा खर्च करा, की आता समजा तुमचा जर 40-50 किती खर्च येतो आता सध्या आपल्याकडे? 30-35 हजारापर्यंत. आम्ही तुम्हाला म्हणणार नाही की 60 हजारापर्यंत खर्च करा. तुम्हाला एकरी 50 टनाचं आपल्याला 100 टनापर्यंत न्यायचं म्हणजे काहीतरी वेगळं तंत्रज्ञान आहे. त्याच्यामध्ये खर्च आपल्याला करायचा नाही जास्त, उलट आपल्याला खर्च कमी करायचा आहे आणि उत्पादन वाढवायचं आहे. हे एक तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानामध्ये आपल्याला सगळ्या बाबींचा प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या पद्धतीने विचार जर केला तर आपण ते एकरी 100 टन गाठू शकतो. फक्त आपण खत किंवा औषध किंवा खताची फवारणी केली किंवा खताचा डोस दिला आणि किंवा एखादं औषध फवारलं म्हणजे आपलं उत्पादन वाढत नाही. याच्यावरचा विश्वास म्हणजे आपला जो बसला आहे आत्तापर्यंत की एवढं खत वापरल्यानंतरच मला एवढं उत्पादन मिळेल, ते हळूहळू आपलं फोल ठरत चाललं आहे. म्हणजे खर्च वाढतो आहे, उत्पन्न कमी कमी होत चाललं आहे. बघा तुम्ही आलेख कसा आहे, आपला खर्चाचा आलेख चढता आहे आणि उत्पन्नाचा आलेख कमी कमी आहे. तर आपल्याला हे तंत्रज्ञान, वेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरून एकरी 100 टन उत्पादन कसं घ्यायचं याबद्दल तुम्हाला एक थोडक्यात मी सांगणार आहे. त्याच्यामध्ये एकरी 100 टनाचा विचार करताना आपल्याला काही बाबींचा विचार करावा लागेल. प्रथम तर इथे आपली माती, ज्याच्याकडे आपण कधी फक्त पेरणी आणि त्याच्यातून उत्पादन घेणे एवढंच पाहतो. त्या जमिनीकडे आपण कधी पाहत नाही की बा जमिनीला काय पाहिजे किंवा जमिनीमध्ये काय आहे. जसं आपण आपल्या आरोग्याची तपासणी करतो की आपल्या अंगामध्ये रक्त किती आहे, लोह किती आहे, आपला BP कसा आहे, ह्या प्रत्येक गोष्टीचा आपण डॉक्टरांकडून डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे आपल्या शरीराची काळजी घेतो. तसं आपल्या जमिनीची काळजी आपण कधी घेत नाही. म्हणजे खरं जे उत्पादन देणारं काय आहे तर आपली जमीन आहे. जमिनीमधूनच खरं आपलं उत्पादन, जमीन जर चांगली दष्टपुष्ट असेल तरच आपलं उत्पन्न चांगलं येणार आहे. मग जमिनीचं आरोग्य बघायचं म्हणजे काय पाहायचं? जमिनीच्या तर सुरडकर साहेबांनी तर तुम्हाला काही फ्लेक्स वगैरे लावलेले असतील किंवा काही शेतकऱ्यांना तुम्हाला आरोग्यपत्रिका वगैरे वाटप झाली असेल मागच्या पिरियडमध्ये. साहेबांनी तुम्हाला इथं मार्गदर्शन वेळोवेळी केलं असेल. परंतु आपण जमिनीचं आरोग्य म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एकरी 100 टनाचं टार्गेट ठेवायचं आहे त्यावेळेस आपल्याला आपल्या वैयक्तिक जमिनीची तपासणी करणं गरजेचं आहे. साहेबांनी आजच्या आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांची केली किंवा गावाचा आपल्याला आलेख कळाला आहे की गावाचा जर आलेख बघितला आपण, आपल्या इथं कर्ब कसा आहे जमिनीचा, तो आहे 0.30 0.50च्या वरती नाही आहे. जो आपल्याला लागवतो 1 ते 5%. मग जमिनीचा कर्ब म्हणजे जमिनीची ताकद आहे. म्हणजे आपण ह्या ज्या गोष्टीकडे कधी पाहिलं नाही. आपण फक्त जमिनीमध्ये काय पाहतो? नत्र, स्फुरद, पालाश, पोटॅश, फार तर सूक्ष्म अन्नद्रव्ये. परंतु जमिनीचा विचार केला तर पहिला भाग जसा आपल्या शरीरामध्ये रक्त आहे तसं तो कर्ब आहे, सेंद्रिय कर्ब. त्या सेंद्रिय कर्बाकडे कधी पाहिलं नाही. म्हणून जमिनीचा आरोग्यामध्ये पहिला विचार करा तर सेंद्रिय कर्बाचा. पहिले तुम्ही तपासणी करून घ्या की ज्या जमिनीमध्ये तुम्हाला एकरी 100 टन टार्गेट ठेवायचे आपल्याला, त्याची पहिली तपासणी करा. तुम्हाला त्या जमिनीमध्ये जमिनीचा कर्ब कळेल. जमिनीमध्ये सध्या उपलब्ध काय आहे, नत्र किती आहे, स्फुरद किती आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य किती आहे, याची तुम्हाला एकंदरीत कळून जाईल. किंवा जमिनीचा pH किती आहे, जमिनीचा EC किती आहे,
जमिनीमध्ये क्षार वाढलेत का, किंवा जमिनीचा pH वाढला आहे का. जमिनीचा pH 8च्या पुढं असेल तर आपल्याला ती आपण टाकलेली खतंसुद्धा लागू पडत नाहीत. म्हणजे आपण जरी समजा 10 गोण्या टाकल्या तर त्यातल्या 5 गोण्यासुद्धा लागू पडत नाहीत. का? जमिनीचा pH व्यवस्थित नाही आहे. जमिनीमध्ये क्षार वाढलेत म्हणजे EC वाढलेला आहे जमिनीचा. मग जमिनीचं म्हणजे क्षार वाढले तर मुळांना ते अन्न घेता येत नाही. अशा वेगवेगळ्या मातीच्या समस्या आहेत, परंतु त्याच्याकडे आपण कधी पाहिलेलं नाही. प्रकर्षाने आपल्याला ते पाहणं गरजेचं आहे. कुठल्याही जमिनीमध्ये जर चांगलं उत्पादन घ्यायचं म्हटलं तर जमिनीचे 4 भाग असतात, की जमिनीच्या 4 भागामध्ये 5% सेंद्रिय पदार्थ असतो, 45% माती असते आणि 25% हवा आणि 25% पाणी. हे ज्यावेळेस प्रमाण व्यवस्थित असेल तेव्हा कुठल्याही पिकाची वाढ जोमदार होते, कुठल्याही कीड रोगाला बळी पडत नाही. यदा कदाचित काही अतिवृष्टी आली, काही संकट आलं किंवा कधी पाऊस कमी पडला किंवा पाण्याचं शॉर्टेज आलं, उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडलं, तरी पण त्या जमिनीची तग धरण्याची क्षमता, जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. ज्यादा पाणी झालं तर पाणी निघून जाण्याची क्षमता त्या जमिनीमध्ये तयार होती. कधी? जर 5% सेंद्रिय कर्ब असेल तर. जर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब नसेल तर आपली जमीन कडक होते. बघा तुम्ही, आता आपण जमिनीमध्ये चालल्यानंतर जमीन अशी कडक आहे आपली. तर जमिनीमध्ये ज्यावेळेस आपण चालू त्यावेळेस जमिनीमधला कडकपणा तुम्हाला जाणवेल. याचा अर्थ आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब खूप कमी आहे. म्हणजे वाळवंटामध्ये जसा सेंद्रिय कर्ब आहे, राजस्थानच्या जमिनीमध्ये जेवढा कर्ब आहे तेवढा आपल्या जमिनीमध्ये कर्ब आहे. त्याच्यामुळं आपली उत्पादन क्षमता घटत चाललेली. बरं, कर्ब काय काम करतो? कर्ब हा जीवाणूंचं खाद्य आहे. जमिनीमध्ये जर जीवाणू असतील, कधी असतील? कर्ब असेल तर. कर्बच नाही म्हणले जीवाणू नाही आहे. म्हणजे जीवाणू जर जीवन ठेवायचे असतील तर तुम्हाला कर्ब आवश्यक आहे. सेंद्रिय कर्ब नावाचा जो पदार्थ आहे तो कशाने मिळतो आपल्याला? आपण शेणखत टाकतो, आपण काडी कचरा टाकतो शेतामध्ये, तो कुजवून ज्यावेळेस आपण शेतामध्ये टाकू, ज्यावेळेस त्याचं कुजून त्याचं काळं खत तयार होईल त्यावेळेस तो सेंद्रिय कर्ब आपण त्याला म्हणतो. आपण जे ह्युमिक ॲसिड टाकता बाहेरून, जे आपण विकत आणून ते टाकता, तर तेच तुमचा ह्युमिक ॲसिडमधला जो कर्ब नावाचा घटक जो आहे तो आपल्या जमिनीमध्ये तयार झाला पाहिजे. बाहेरून आणल्यानंतर तुमचं त्याच्यामध्ये प्रमाण कमी असतं, त्यामुळे मूळतः आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? शेणखताचा वापर करावा लागेल. नंतर तुम्हाला गांडूळ खताचा वापर करावा लागेल. कोंबड खत आहे, लेंडी खत आहे, तुमचा काडी कचरा आहे आणि महत्त्वाचं तुमचं म्हणजे ऊसाचं पाचट आहे. ज्यावेळेस तुम्ही ऊस तोडून जाता त्यावेळेस जे पाचट शिल्लक राहतं तर एकरी 4 टनापर्यंत आपल्याला ते पाचटापासून खत मिळतं. आपण जर ते जाळून टाकलं तर आपल्याला ते 4 टन खत मिळणार नाही. तो सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीतला वाढणार नाही आणि उत्पन्न ॲटोमॅटिक कमी येईल. बघा, आणि दुसरा एक पर्याय आपल्याकडे शेणखत नसेल, गांडूळ खतं नसेल, नंतर तुमचं पोल्ट्री खतं नसेल किंवा लेंडी खत नसेल, त्यावेळेस तुमच्याकडे आणखीन एक पर्याय आहे. ज्या शेतामध्ये तुम्हाला ऊस करायचा आहे तर त्या ठिकाणी तुम्ही ताकद्यांच्या हिरवळीची खतं वापरा. हिरवळीच्या खताची पेरणी करा तुम्ही. एक साधारणतः 1.5 महिना तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला ऊस लागवड करायची तर त्या ठिकाणी तुम्ही ते ताग किंवा द्यांच्याचं पीक पेरा आणि 45 दिवसानंतर त्या तागाच्या झाडाला किंवा द्यांच्याच्या झाडाला फुलं येतील. फुलं येण्याच्या वेळेस ते जमिनीमध्ये गाळलं पाहिजे. मोठ्या प्रमाणावर आपल्याला सेंद्रिय कर्ब मिळतो आणि जसं आपण शेणखत टाकतो त्याच्या कितीतरी 2, 3, 5 पटीने आपल्याला त्याची ताकद मिळते सेंद्रिय कर्बाची. म्हणजे आपल्याकडे तो एक पर्याय आहे. परंतु प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या जमिनीमध्ये काहीतरी टाकलं पाहिजे. म्हणजे खत नाही टाकायचं, खत आपलं दुय्यम झालं. आपल्याला पहिला विचार करायचा सेंद्रिय कर्बाचा, जो आपण जेवढे जुने माणसं आपले होते, आजोबा पणजोबा करायचे, तर ते आपण हळूहळू विसरत चाललो आहे. किंवा आळशी म्हणा किंवा कमीत कमी वेळामध्ये काम झालं पाहिजे हा उद्देश पुढं आला आणि आपण जी सेंद्रिय खत आहे ती विसरलो आणि रासायनिक खताच्या मागं लागून आपल्या जमिनीचं नुकसान करून घेतलं आहे. हे मात्र आता प्रत्येक शेतकऱ्याला पटलं पाहिजे किंवा पटणारच आहे. तर आपल्याला सेंद्रिय कर्बाचा विचार केला, आपण काय काय वापरलं पाहिजे ते पाहिलं आणि जीवाणूचं कार्य काय आहे. समजा आता सेंद्रिय कर्ब आहे म्हणजे जीवाणू आहेत, सेंद्रिय कर्ब नाही म्हणजे जीवाणू नाहीत. मग आज आपली कंडिशन अशी की आपल्या जमिनीमध्ये जीवाणू शिल्लक नाहीत. मग वेगवेगळे जीवाणू कोणते आहेत? उपयुक्त जीवाणू जे निसर्गतः आपल्या जमिनीमध्ये असतात, परंतु आपण रासायनिक खतांचा, नंतर कीटकनाशकांचा किंवा तणनाशकाचा वापर करून ते आपण नष्ट केलेले आहेत. जर समजा जीवाणू जर जमिनीमध्ये नसतील तर तुम्ही टाकलेलं समजा युरिया असेल, सुपरफॉस्फेट असेल, पोटॅश असेल, ते मिळत नाही. का मिळत नाही? ज्यावेळेस तुम्ही युरिया टाकता जमिनीमध्ये त्यावेळेस युरिया असतो अमाइड फॉर्ममध्ये, ज्यावेळेस जमिनीमध्ये पडतो तो नायट्रेट फॉर्ममध्ये व्हायला पाहिजे. तो कोण करतं? तर नायट्रोसोमोनस नावाचा बॅक्टेरिया असतो. तर तो बॅक्टेरिया जर तुमच्या जमिनीमध्ये नसेल तर तो करणारच नाही ना. टाकलेला युरिया काय होणार? विरघळणार, पाण्यावाटे वाहून जाणार किंवा हवेमध्ये निघून जाणार. म्हणजे फक्त आपलं समाधान की मी युरिया टाकला, म्हणजे आपला खर्च का वाढत चालला आणि उत्पन्न कमी काय येतं ते लागू पडत नाही आहे. लागू का पडत नाही? तर जीवाणूच नाहीत. जीवाणू का नाहीत? तर कर्ब नाही आहे, सेंद्रिय कर्ब. म्हणून आपल्याला आता अशी वेळ आली की आपल्याला जीवाणूंचा वापर करावा लागेल.
जीवाणूंचा वापर तुम्हाला बघा, तुम्ही ऐकलं असेल की ॲसोटोबॅक्टर नावाचा जीवाणू ऊसामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. कारखान्याच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी प्रचार आणि प्रसार होतो की ॲझोटोबॅक्टर, PSB किंवा KSB, KMB ही नावं तुम्ही ऐकून असाल. हे जीवाणू आपण वापरले पाहिजेत. जे समजा तुम्ही नत्रयुक्त खतासाठी तुम्हाला ॲझोटोबॅक्टर किंवा ॲसोटोबॅक्टर जीवाणू वापरले पाहिजेत, जे आपल्या हवेतला 78% नायट्रोजन शोषून घेतात आणि पिकाला पुरवतात. तोच आपण 46% 100 किलो युरिया घेतल्यानंतर आपल्याला 46 किलो नत्र मिळतो. तो आपल्या 78% हवेमध्ये आहे, तो फुकट आहे, तो आपण वापरत नाही. परंतु युरिया वापरून आपण आपली जमीन खराब करून घेतली किंवा जीवाणू मारून टाकले. बघा, युरिया टाकल्यानंतर गांडूळसुद्धा जिवंत राहत नाहीत. म्हणजे जीवाणू आणि गांडूळ जर नसतील तर आपली जमीन भुसभुशीत राहत नाही. त्याच्यामुळे जमीन भुसभुशीत राहिली तर मुळीची वाढ चांगली होते. पांढरी मुळीची वाढ चांगली झाली की तुमचं अन्न शोषण चांगलं होतं आणि ॲटोमॅटिक तुमचं उत्पादन वाढतं. म्हणजे वरच्या पानाची रुंदी ही वाढते. कधी ज्यावेळेस तुमची जमीन जर चांगली सशक्त असेल तर पानाची रुंदी वाढली की तुमचं अन्न तयार होण्याची प्रक्रिया वाढते, म्हणजे उत्पादन वाढतं. हे थोडंसं बेसिक झालं तुम्हाला की बाबा आपण जमिनीचा विचार केला पाहिजे कुठलं ऊसाचं एकरी 100 टन घेताना. आता दुसरा विचार आला आपला की जातीची निवड. जातीच्या निवडमध्ये आपण मॅक्झिमम 86-032 ही जात अशी आहे की त्याचं तुम्ही 150 टनापर्यंत म्हटलं, साहेब जसं म्हटलं 148 टन. सांगली, सातारा, कोल्हापूर ह्या भागामध्ये शेतकरी 150 टनाच्या पुढे गेलेले आहेत. मग ते एका कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये 3-3 हजार शेतकरी 100 टनाच्या पुढे गेलेत. का गेलेत? त्यांना का अवगत झालं, आपल्याला का होत नाही. तर आपल्याला थोडंसं बदलायचं आहे, फक्त पद्धत बदलायची. आता आपण तुम्ही विचार केला तर 86-032 ही वाण निवडला. त्याच्यानंतर लागवडीची पद्धत बघा, आपली लागवडीची पद्धत थोडी चुकते. आपण काय करतो, सरीमध्ये सरळ लागवड करतो आहे टक्कर पद्धतीने. 3 डोळे पद्धत, 2 डोळे पद्धत, या पद्धतीने आपली लागवड चालली. तर आपल्याला काय करायचं आहे की लागवडीच्या पद्धतीमध्ये पट्टा पद्धत वापरायची. पट्टा पद्धत म्हणजे काय, आता काही शेतकरी करत बी असतील 4 फुटाचा पट्टा, 4.5 फुटाचा पट्टा, 6 फुटाचा पट्टा, 4.5 फुटाचा पट्टा. आता सांगली, सातारामध्ये 6-8 पर्यंत गेले, 6 फुटापर्यंत 8 फुटा. आपल्याला तेवढ्यापर्यंत जायचं नाही. आपल्याला काय करायचं, हळूहळू वाढवायचं. आता तुम्ही 4.5 फुटापर्यंत गेलात, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. 4.5 ते 5 फुटाचा पट्टा ठेवला पाहिजे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये. आणि पुढच्या वेळेस तुम्हीच ज्यांनी 4.5 फुटाचा केला आहे, आता आम्ही परवा फुरसुंगीमध्ये कार्यक्रम घेतला. फुरसुंगीमध्ये त्या क्षेत्रावर गेल्यानंतर त्यांनी 4.5 फुटाचा पट्टा ठेवला होता. तर ते शेतकऱ्यांना आम्ही ज्यावेळेस आता ऊस 9 महिन्याचा आहे, ज्यावेळेस प्लॉटमध्ये गेलो तर त्यावेळेस आतमध्ये जातासुद्धा येत नाही. मग ते शेतकरी काय म्हणले, मला पुढच्या वेळेस 5 फुटाचा पट्टा ठेवायचा आहे आणि 2 डोळ्यातली लागण ही 2 फुटावर करायची. म्हणजे आता तुम्ही 4.5 फूट जर पहिल्यांदा केलं तर पुढच्या वेळेस तुम्ही 5 फुटाचा पट्टा करणार आहे. आता तुम्ही 1.5 फुटावर लागवड केली किंवा 1 फुटावर लागवड केली की पुढच्या वेळेस ऑटोमॅटिक तुम्हीच स्वतः 2 फुटावर लागवड करणार आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 4.5 फुटाचा पट्टा आणि 1.5 फुटाचा 2 डोळ्यातली अंतर. आणि लागवड आपल्याला कशी करायची, 1 डोळा पद्धतीने. म्हणजे आपल्याला 2 डोळे वापरायचे नाही आणि 3 डोळे वापरायचे नाहीत. आपल्याला काय करायचं आहे, 1 डोळा पद्धतीने लागवड करायची. मग 1 डोळा पद्धतीने लागवड करायची म्हटलं तर आपल्याला एक नर्सरीमध्ये तुम्ही रोपं तयार करू शकता. बाहेरून तुम्हाला रोपं आणल्यानंतर खर्च वाढेल तुमचा. पण ते नर्सरीमध्ये रोपं करायची तर तुम्हाला घरीच तुमच्या शेतामध्ये एका कोपऱ्यामध्ये 25-3 मोळ्या लागतील त्याला एका एकराला. तर तुम्ही ते एका ठिकाणी वाफा तयार करून, बेड गादी वाफा, त्याच्यावरती तुम्हाला ते टेक्निक आम्ही सुरडकर साहेब असतील किंवा डावकर साहेब असतील, कल्लक साहेब असतील किंवा आम्ही येऊ आणि तुम्हाला ते शेतावरती प्रत्यक्षात तुम्हाला ते कसं करायचं, रोपं तयार करायची त्याचं गायडन्स करू. त्यासाठी आम्ही तुम्हाला मजुरी स्वरूपामध्ये तुम्हाला एक प्रवृत्त करावं म्हणून शासनाकडून 2,000 रुपयाचं अनुदान. रोप किती दिवसात? एक 30-35 दिवसामध्ये रोप तयार होतं. हां, 25 दिवसापासून ते 35 दिवसापर्यंत. कसं असतं माहिती आहे का, जी कांडे आहे, कांडीमध्ये अन्न किती आहे त्याच्या वाढीवरती, ती जर वाढ चांगली झाली, भरपूर वाढ झाली, 25 दिवसापासून ते 35 दिवसापर्यंत याच्यामध्ये तुम्ही कधीही लागवड करू शकता. तर आता बघा, ऊसाचं तुम्हाला जी नर्सरी टेक्निक आहे, सुपर केन नर्सरी टेक्निक, घरच्या घरी रोपं तयार करणे आणि आपल्या शेतामध्ये लागवड करणे. आपल्याला रोपावरचा खर्च कमी करायचा आहे आणि त्याला काही प्रक्रिया करायच्या आहेत जेणेकरून आपलं 1-2 महिने कुठल्याही किडी आणि रोगापासून त्याचं संरक्षण होईल. आता तुम्हाला नर्सरी तयार करायची म्हणजे काय, आम्ही तुम्हाला 2,000 अनुदान देतो, म्हणजे फक्त तुम्हाला प्रवृत्त करण्यासाठी की तुम्हाला एक मजुरीच्या स्वरूपामध्ये, की इतर शेतकऱ्यांना तुमच्यामुळं आणखीन उत्साह मिळेल किंवा आणखीन शेतकरी ते टेक्निक तुमचं वापरतील म्हणून फक्त प्रोत्साहन आहे. तर तुम्ही जर समजा 4-5 लोकांनी जर तुम्ही ठरवलं की आम्हाला एकरी 100 टन उत्पादन काढायचे आणि आम्ही नर्सरीपासून पार हिरवळीच्या खतापासून सगळी करायची तयारी आहे, तर आम्ही सगळे तुमच्याकडे येऊन मार्गदर्शन करू आणि प्रत्येक स्टेजला तुम्हाला गायडन्स सांगू आणि एकरी 100 टनाचं टार्गेट तुमचं पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. आता बघा, नर्सरीमध्ये रोप तयार करायचे म्हणजे काय करायचं. आता समजा 86-032 आहे, या वाणाची निवड केली तर तुम्हाला कुठलंही बघा बियाणं घेताना, निवड करताना
तुम्ही बियाणे मळ्यातलं बियाणं आणलं पाहिजे. समजा तुमचं शुगर इन्स्टिट्यूटमधलं असेल, वसुधा शुगर इन्स्टिट्यूट असेल, किंवा तुमचं पाडेगावचं संशोधन केंद्र असेल, किंवा एखाद्या प्रगतशील शेतकऱ्याकडलं चांगलं बियाणं असेल, त्या प्लॉटमध्ये तुम्ही पहा की गवताळवाडा आहे का, कुठं रेड रॉट आहे का, त्याच्यावरती बघा काही लाल अशा रेषा असतात कांडीवरती, ते सगळं तुम्ही पाहून घ्या. ह्याला कुठला कीड रोग आहे का, कीड रोगमुक्त घ्या. 9 आणि 11 महिन्याचं बियाणं तुम्ही वापरलं पाहिजे. वय किती पाहिजे? 9 आणि 11 महिने. ते बियाणं तुम्ही बियाणेमळ्यातलं बियाणं घ्या आणि ते बियाणं आणल्यानंतर तुम्ही दरवर्षी तेच बियाणं न वापरता 3 वर्षानंतर बियाणं बदल करा. काय होतं, त्या बियाण्याचे गुणधर्म बदलत चालतात, म्हणजे उत्पन्नाची तुमची जी लेवल आहे ती कमी कमी होत चालते. म्हणून 3 वर्षानंतर पुन्हा बियाणं बदलायचं. आपण काय करायचं, तुम्हाला काही संशोधन केंद्रामधून एवढं बियाणं मिळणार नाही सगळ्या शेतकऱ्यांना. थोडंसं बियाणं आणायचं, आपल्या इथं बियाणं मळा बनवायचा घरी, आणि त्याच्यापासून जास्त प्रमाणात तुम्ही इकडं रोपं बनवू शकता घरी आणि लागवडीचं क्षेत्र वाढू शकता. आता तुम्हाला एक डोळाचं समजा, एक डोळा कसा तयार करायचा, ज्यावेळेस तुम्हाला एक डोळ्याची लागवड करायची त्यावेळेस समजा तुमची ही कांडी आहे, कांडीच्या डोळ्याचा वरचा जो भाग आहे तो थोडा घ्यायचा आणि कांडी डोळ्याच्या खालचा भाग जास्त घ्यायचा. का तर ज्यावेळेस त्याची वाढ होते त्यावेळेस त्याला अन्न, त्या कांडीमधून अन्न मिळतं आणि वाढ जोमदार होते. तुम्ही जसं म्हटलं की रोप कधी लागवडीला येतं, काहींचं 20 दिवसात येईल, काहीचं 21 दिवसात येईल, काहीचं 25-35. ज्या प्रमाणात तुमचा अन्न पुरवठा आहे, जमिनीची क्वालिटी कशी, जमिनीमध्ये तुमचं मी जसं म्हटलं पाण्याचं प्रमाण, हवेचं प्रमाण, सेंद्रिय कर्ब, याच्यावरती सगळी वाढ अवलंबून असते. मग तुमचं समजा 25व्या दिवशीसुद्धा लागवडीला येऊ शकतं. जर जोमदार वाढ असेल तर तुम्ही लागवड करू शकता. बघा आता तुम्हाला याची हे जे आहे ते डोळे, समजा त्या कांडीवरचे डोळे बघायचे, किंवा रसरशीत आहेत का, निरोगी आहेत का, तुमच्या ऊसाचं पेरं कसं आहे, त्याची लांबी, जाडी, हे सगळं पाहून तुम्ही ते बियाणं निवडायचं आहे. का तर आपल्याला प्रत्येक स्टेजला हा विचार करायचा आहे, तरच आपलं उत्पन्न वाढणार आहे. आपल्याला काय खर्च वाढवायचा आहे का नाही आहे, मग ह्या बाबीचा विचार केला पाहिजे. बघा आता तुम्ही रोपाची नर्सरी बनवायची, तुमच्या कांड्या तयार झाल्या तर त्या कांड्या काय करायच्या, 100 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला 100 ग्रॅम 22 टीन घ्यायचे आणि 200 मिली क्लोरोपायरिफॉस घ्यायचे. त्याच्यामध्ये ते 15 मिनटं बुडवायचे, ते बाहेर काढायचे. दुसऱ्या 100 लिटरचा ड्रम घ्यायचा, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲझोटोबॅक्टर, PSB हे जीवाणू टाकायचे. त्याच्यामध्ये पुन्हा 30 मिनटं तुम्हाला प्रक्रिया करायची आणि ते नंतर काढून नंतर लागवड करायची. याने काय होणार आहे की तुमचा कीड आणि रोग जे समजा 1-2 महिन्यापर्यंत जे येणार आहेत तर त्याच्यावरचा तुमचा खर्च वाचेल, नुकसान टळेल. आणि जी तुम्ही जैविक प्रक्रिया करणार आहे त्याच्यामध्ये तुमचं खताचं प्रमाण वाचणार आहे. म्हणजे 15 ते 20%, 25% आपलं खत वाचतं जर ती प्रक्रिया केली तर. ते जीवाणू काय करतात, हवेतलं जे तुमचं नत्र आहे ते मिळून देतात आणि जमिनीमध्ये जे आपलं पडलेलं आहे, समजा स्फुरद असेल, पालास असेल, पोटॅश असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, ते जमिनीतलं मिळून द्यायचं कार्य हे करतात. त्याच्यामुळे आपलं काय होतं, जो खतावरचा खर्च कमी होतो. म्हणजे आपण बघा, किडीवरचा खर्च कमी केला, खतावरचा कमी केला, आणि आपलं बियाणं हार्डली तुम्हाला 25 ते 30 मोळ्या लागल्या एका एकराला. मग तिथं बियाण्यावरचा खर्च वाचला. नंतर मजुरी वाचली. तुम्ही ज्यावेळेस समजा लागवड करता, 1-2 महिने तुम्ही ते रोप मोठं होईपर्यंत सांभाळता, महिना किंवा 1.5 महिना, तर तेपर्यंत तुमचा खर्च वाचला. नर्सरीमध्येच तुम्हाला तेवढं काम करावं लागलं, 2 गुंठ्यामध्ये. आता आपले समजा रोप तुम्ही तयार करायला टाकलं, गादीवापा बनवला, त्या गादीवाप्यावरती तुम्हाला तळवट हातरायचं आहे. ते तळवटावरती चांगले खत आणि शेणखत किंवा तुमचं गांडूळ खत असेल किंवा सुपर फॉस्फेट असेल किंवा समजा काही कीटकनाशक, बुरशीनाशक असेल, ते जर मातीमध्ये मिक्स केलं आणि त्या तळवटावरती ती माती, मिश्रित माती तुम्ही हातरायची, तर त्या मातीवरती पुन्हा तुम्हाला कांड्याचं थर द्यायचं आहे. कांड्याची लागवड करायची, 4 बोटं अंतर ठेवायचं प्रत्येक कांडीमध्ये आणि ते कांडीचं थर देऊन त्याच्यावरती पुन्हा मातीचा थर द्यायचा, झाकून घ्यायचा आणि झारीने पाणी द्यायचं आहे. गादीवापा बनवल्यामुळे जास्तीचे पाणी निघून जाणार आहे. ज्यावेळेस तुमची रोपाची वाढ, साहेब हे जसे शेतकरी म्हटले की बाबा कधी करायची, तुम्हाला जर योग्य वाटलं की वाढ चांगली झालेली आहे तर तुम्ही लागवड करू शकता. ज्यावेळेस रोपाची उगवण होईल त्यावेळेस तुम्ही 1919चा स्प्रे द्या त्याला, म्हणजे त्याची वाढ जोमदार होईल, निरोगी होईल, कुठल्या कीड रोगाला बळी पडणार नाही. आणि एकदा का तुमचं निरोगी झालं की तुमचं कुठल्या कीड रोगाला, खोडकिडीला वगैरे बळी नाही पडलं की आपलं उत्पादन वाढणारच आहे, कमी होणार नाही. बघा, बऱ्याचशा ठिकाणी खोडकिड्याची समस्या आहे की सुरुवातीच्या लागणीमध्ये खोडकिडा असतो. आता कारखान्याकडे काय आहे की तुमच्याकडं वसुधा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये BVM नावाचं एक त्यांनी औषध बनवलेलं आहे, BVM. मग ठीक आहे, आता आपण कोरोजनपर्यंत जातो ना. कोरोजन हा शेवटचा पर्याय आहे. जसं आपण म्हणतो ना, आता ह्याच्यावर काही उपचारच नाही, एक शेवटचं देऊ. कोरोजन खूप महाग आहे
अनेक कोरोजनने आपल्या जमिनीमधले सगळे जीवाणू नष्ट होतात. आपल्या शरीराची हानी होते. ज्यावेळेस तो व्यक्ती फवारतो त्यावेळेस त्या हवेमधून बघा आपण हवा घेतो, हवेबरोबर त्याचं ते रेसिड्यू जातो आपल्या शरीरामध्ये, म्हणजे आपलं बी नुकसान जमिनीचं बी नुकसान. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं, BVMची फवारणी जरी तुम्ही समजा एखादी केली 19-19 ज्यावेळेस करणार त्यावेळेस बेडवरच तुम्ही BVMची फवारणी करा. BVMचं ड्रेंचिंग बी होईल आणि फवारणी बी होईल. आता BVMमध्ये काय आहे, व्हर्टिसिलियम, मेटारायझम असा वेगवेगळ्या प्रकारच्या 3 घटक त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. व्हर्टिसिलियम आहे, मेटारायझम आहे, त्याच्यामध्ये बिव्हेरिया आहे. मग ते काय करतं की तुमचं खोडकीड असेल, समजा तुमचं पांढरी माशी असेल, मावा असेल, ह्या सगळ्यांना तुम्हाला त्या जमिनीमध्ये किंवा त्या पिकावरती येऊन देत नाही. आता हे झालं, तुमची लागवड झाली, रोपं तयार झाली. आता आपल्याला लागवड करायची. बेडवरती तुम्ही 4.5 फुटाचा पट्टा काढला आहे आणि तुम्हाला 1.5 फुटावर लागवड करायची. प्रत्येक 1.5 फुटावर 1 डोळा लावायचा. तुम्ही म्हणाल की आता हे रोपं कमी होतील, कमी होत नाही. कारण आपण काय होतं आहे, रोपं उलट कमी म्हणजे जास्त होत आहेत रोपं. तुम्ही म्हणता की कमी पडतात, जास्त का होत आहेत. आता ज्यावेळेस तुम्ही रोप लावता त्यावेळेस आपल्याला अजून एक तंत्रज्ञान काय करायचं की आपल्याला फुटवे जास्त काढायचे. पहिल्या 3 महिन्यापर्यंत छोटी बांधणी होईपर्यंत फुटवे सुरू होतात चांगल्या बऱ्यापैकी. मग तुम्ही काय करायचं की जेटाकॉम, आता बघा तुम्ही ऐकून असाल जेटाकॉम खोडून काढायचा. जेवढा जेटाकॉम खोडून काढणार तेवढं तुमची फुटव्याची संख्या वाढणार. आता आम्ही फुरसुंगीमध्ये शेजारी 2 प्लॉट आहेत ज्याच्यामध्ये जेटाकॉम त्यांनी खोडला नाही आणि ज्याच्यामध्ये खोडला गेला त्या मजुराअभावी त्यांचा 1 प्लॉट राहिला पाऊस आल्यामुळं. तर त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक. म्हणजे इथं तुम्हाला 3-4 फुटवे, इकडं 10-12 फुटवे मिळाले. म्हणजे इथं जेटाकॉम काढला. मग हे एक टेक्निक आहे. एक ऊस लहान असताना हे सहज शक्य आहे आपल्याला जर समजा जास्त उत्पादन घ्यायचं आहे तर ह्या बारीक साऱ्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण जेटाकॉम जर खोडला तर तुमची फुटव्यांची संख्या वाढते. आपण काय करायचं की बाळबांनी ज्यावेळेस असते त्यावेळेस बघायचं फुटवे किती आहेत. आपल्याला फुटवे ठेवायचे 8 ते 10, कमीत कमी 8, जास्तीत जास्त 10. मग तुम्ही बघायचं किंवा जोमदार फुटवे किती आहेत, 8पेक्षा जे लहान आहेत ते काढून टाकायचे. काही तुम्ही माती लागली की ते आपोआप काही छोटे आहेत ते निघून जाणार आहेत. मग ज्या तुम्हाला फुटव्याचं नियोजन करायचं आहे आणि फुटव्याचं नियोजन करताना आता तुम्हाला जे सांगितलं की 1.5 फुटावर लागवड का करायची, तर बघा आपण ऊस ज्यावेळेस आपला कारखान्याला तुटून जातो आणि 10 फुटाची जर सरी मोजली तुमची, किती दाट लागवड करा, काही करा, 3 फुटाची लागवड करा, 2 टिपऱ्याची लागवड करा किंवा 3 टिपऱ्याची लागवड करा आणि एकदम सरीला सरी लावून लागवड करा सलग पद्धतीने. तर तुम्ही ऊस तुटल्यानंतर बघायचं की 10 फुटाचं अंतर मोजायचं. 10 फुटामध्ये तुटलेले ऊस किती त्या पाहायचं. ते तुमचे फक्त हार्डली 40, 45 ते 50 याच्यावरती तुम्हाला ऊस सापडणार नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही मोठ्या ह्याने की बाबा माझ्या शेतामध्ये खूप दाट ऊस आला किंवा ऊसाची संख्या जास्त होती की मला टनेज जास्त मिळणार आहे, हे एकदम चुकीचं आहे. तर आपल्याला ऊस शेवटपर्यंत काढणीपर्यंत फक्त 10 फुटामध्ये फक्त 40, 45 ते 50च ऊस टिकतात. याच्यावरून आपलं टनेज निघतं. हेच खरं टेक्निक आहे. आता आपण समजा तुम्ही 4 फुटावर लागवड केली, 4.5 फुटावर लागवड केली आणि 1.5 फुटावर लागवड केली, साधारणतः 6,500 रोपं एका एकरामध्ये बसतात. म्हणजे त्याच्यापैकी निसर्गात किती टिकतात, फक्त 40-45 हजार. 6,500 जरी असले त्यातले सुद्धा पुन्हा मरणार आहेत. म्हणजे 40-45 हजारच तुमचे राहणार आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, एका एकरामध्ये ऊस फक्त राहिले पाहिजेत 40-45 ते 50,000 ऊस राहिले पाहिजेत. मग आता आपलं इथं टेक्निक काय आहे, आपल्याला ऊसाचं वजन वाढवायचं. आता बघा तुमचं जर समजा ऊस 40,000 ऊस असतील आणि ऊसाचं वजन जर समजा तुमचं 3 किलोचं असेल तर 120 टन तुमचं उत्पादन निघणार आहे. समजा तुमचा 45,000 ऊस असतील आणि 2च किलोचा ऊस निघाला तर 90 टन निघणार आहे. म्हणजे आपल्याला शक्य आहे का नाही, 80 टनाच्या पुढं जाणं सहज शक्य आहे. पण आपला ऊस काय समजा 2 किलोच्या पुढं तर सहज निघणार आहे. बघा आता सांगली सातारामध्ये 3-3.5 किलो काढतात. मग आपल्याला 2 किलो, 2.5 किलो, 3 किलो निघायलाच पाहिजे. आणि ते पुढं कसं काढायचं ते बी सांगतो. आता बघा तुमचे ऊस जर समजा 40-45 हजार एका एकरामध्ये टिकले, म्हणजे बघा आता समजा 1 एकर क्षेत्र घेतलं तर किती 43,520 आपलं क्षेत्रफळ आहे, चौरस फूट. म्हणजे त्याच्यामध्ये एका स्क्वेअर फुटाला एकच ऊस जगतो निसर्गतः. तुम्ही किती बी टाका, ज्यावेळेस तुमचा ऊस तुटायला येईल त्यावेळेस फक्त 45,000च ऊस टिकणार. कारण निसर्ग नियम असा आहे, शरीरशास्त्र ऊसाचं असं सांगतं, एका फुटामध्ये एकच ऊस जगतो. म्हणजे एका ऊसाला फक्त 1 स्क्वेअर फूट जागा लागते. आणि आपण जर का एका स्क्वेअर फुटामध्ये 4 आणि 5 जर ऊस टाकले तर ते बारीक बारीक ताटं तयार होतील आणि त्याचं वजन मिळणार नाही आणि आपल्याला पाहिजे तेवढं टनेज मिळणार नाही. फक्त आपलं समाधान, ऊस खूप दाट झाला आणि मला टनेज खूप मिळणार. हे मग ते आपोआप जळतात ना. मग त्याच्यामुळे जळतात. कारण काय माहिती का,
की त्याची शक्ती जी झाडाची आहे, त्या रोपाची जी शक्ती आहे, तर ते 8 फुटव्याच्या वर ती जगू शकत नाहीत. बाकीचे फुटवे आपोआप मारणार. मग त्याच्यापेक्षा आपण काय करायचं, 8च ठेवायचे, बाकीचे काढूनच टाकायचे. म्हणजे आपण जे खत टाकणार आहे, उदाहरणार्थ बघा, तुमच्या उसाला 15 ते 20 फुटवे आहेत. आता आम्ही एका ठिकाणी मोजले 22 फुटवे भरले. बरं, 22 फुटव्यापैकी फक्त 8च टिकणार आहेत. म्हणजे राहिलेले तुमचे जे किती फुटवे राहिले समजा, आता 22 पैकी जर समजा तुमचे हे 8 गेले, म्हणजे तुमचे राहिले किती, 15. 14-15 जर फुटवे तुमचं खत खाऊन आणि मरून जात असतील तर उपयोग काय त्याचा. म्हणजे तुमचं खर्च वाढला आणि उत्पन्न तुमचं ॲटोमॅटिक कमी झालं. म्हणजे ज्या 8 उसाला आपण जपायला पाहिजे होतं, जे टनेज काढायला पाहिजे, ते आपल्याला करू शकलो नाही. म्हणून आपल्याला काय करायचे की 8 ते 10 ऊसच फक्त आपल्या एका बॅटाला टिकवायचे आणि त्याची वाढ चांगली करायची, त्याचं पेरं जाड करायचे, त्याची पेरेची लांबी वाढवायची आणि त्या कांड्याची संख्या वाढवायची. म्हणजे आपल्या एकरी 100 टन आपल्याला मिळणार आहे. आता पुढं गेलो आपण, लागवडीची पद्धत झाली. तर लागवडीच्या पद्धतीमध्ये 4.5 फुटाचा पट्टा का ठेवायचा, 2 ह्यातला अंतर 1.5 फूट का ठेवायचं. बघा, तुम्हाला त्याला सूर्यप्रकाश, हवा मोठ्या प्रमाणामध्ये मिळालं पाहिजे. जेवढी हवा मोकळी, जेवढा सूर्यप्रकाश जास्त, तेवढी तुमचं प्रकाश संश्लेषण जास्त. म्हणजे जेवढं प्रकाश संश्लेषण जास्त, तेवढं तुमचं अन्न पानामध्ये तयार जास्त होईल आणि टनेज वाढेल. इकडं खत टाकून उत्पन्न नाही वाढत. हे टेक्निक आहे की तुमची ज्या ऊसाच्या शरीरशास्त्राचा अभ्यास करा की त्याचं पान किती रुंद आहे, त्या पानाला कर्व आहे का. बघा, आता ऊसाची जनरली पान अशी कर्व होतात, खाली वळतात असे. म्हणजे ज्यावेळेस सूर्याचा प्रकाश त्या पानावरती पडतो, ते जर कर्व नसेल तर त्याला सूर्यप्रकाश कमी मिळतो. बघा, निसर्गाने त्याला हेच करून दिलं की त्याच्या आकारच पानाचा तसा करून दिला आहे की तुम्हाला त्याला कॅन्डल लाईट जास्त लागते, त्याला अन्न पुरवठा मोठ्या प्रमाणावर लागतो, तर ते उत्पादन करण्याची निसर्गातच देणगी त्याला मिळालेली आहे. त्यामुळे त्याचं पान कर्व आहे. ज्यावेळेस कर्व पान आहे त्यावेळेस सूर्यप्रकाश त्याच्यावरती लंब दिशेमध्ये पडल्यानंतर जास्त प्रमाणात कॅन्डल लाईट मिळते आणि मोठ्या प्रमाणात अन्न तयार होतं आणि ते टनीच्या स्वरूपात तुम्हाला मिळतं. आता बघा, तुम्ही ह्याच्यामध्ये गेले, अंतर तुमचं आहे, कीड रोग कमी आहे. आता लोकरी मावासारखा हे घ्या, कीड घ्या. ज्यावेळेस तुमची दाटी असेल त्यावेळेस लोकरी मावा जास्त प्रमाणात फैलवतो. ज्यावेळेस त्याच्यामध्ये उन्हाची इंटेन्सिटी वाढेल, हवा खिळती राहील, त्यावेळेस ते किडीचं प्रमाण कमी राहील. आता तुम्हाला ऊसाची संख्या आली. आता फुटव्याचं मॅनेजमेंट तुमचं आणखीन तुमचं मोठ्या बांधणीपर्यंत चालतं. बघा, मोठी बांधणी ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेससुद्धा तुमची बऱ्यापैकी कांडी डेव्हलप झालेली असते ऊसाला. मग ते पाहायचं आपण, ज्या ऊसाला कांडी डेव्हलप झाली अशा 8 ते 10 ऊस ठेवायचे, बाकीचे लगेच काढून टाकायचे. मोठ्या बांधणीच्या वेळेस बरेचसे फुटे तुमचे मातीखाली गाडले जातील, ते तुम्हाला काढायची गरज पडणार नाही, आपोआप ते मरून जाणार आहे. की त्याचं फुट्याचं नियंत्रण आपोआप होणार आहे. परंतु जे काही शिल्लक राहणार आहेत 8 ते 10 फुटाच्या वरती, ते आपल्याला काढायचे. ते जर काढले 8 ते 10 ऊस जर तुम्ही चांगले ठेवले तर त्याची वाढ चांगली होणार आहे. म्हणजे आता तुम्हाला राहिला विषय, दुसरा विषय राहिला खताचे मॅनेजमेंट. खत कसं द्यायचं आपल्याला. आता जे समजा आपल्या जमिनीचं आरोग्य आपण तपासलं त्यावेळेस आपल्या लक्षात आलं की जमिनीचं आरोग्याप्रमाणे जमिनीमध्ये नत्र एवढं आहे, स्फुरद एवढं आहे, पालाश एवढं आहे आणि मी दुकानातून किती आणलं पाहिजे. समजा मला जर समजा तुम्ही दुकानदार सांगत असेल 10 गोण्या वापरा आणि माझं जर मी रिपोर्ट पाहिला तर ते माझं जर 5 गोण्यामध्ये भागत असेल तर मी 10 गोण्या कशासाठी वापरायच्या. म्हणजे 5 गोण्याचा खर्च एक्स्ट्रा आहे. म्हणून तुम्ही तुमच्या जमिनीची आरोग्यपत्रिका पाहिल्यानंतर जमिनीमध्ये नत्र कमी आहे, स्फुरद मध्यम आहे, पोटॅश भरपूर आहे, परंतु ते आपल्याला मिळत नाही. का मिळत नाही तर जीवाणू नाहीत. मग जीवाणू जर असतील तर जमिनीमध्ये जो शिल्लक राहिलेला पहिल्या पिकाला जी खत वापरलं आपण ते पडलेलं असतं जमिनीमध्ये, तर ते पिकं घेऊ शकत नाहीत किंवा तुमचा ऊसची मुळं घेऊ शकत नाहीत. तर ते देण्यासाठी जीवाणूचं संख्या लागते खाली, त्याच्यामुळे आपल्याला वरून जीवाणू टाकायची वेळ आली. बघा, आता जमिनीमध्ये जर समजा तुमच्या काही उपलब्ध आहे, समजा 50% तुमच्याकडे खत उपलब्ध आहे आणि 50% द्यायचं आहे, तर ते कधी द्यायचं आहे. लागवडीच्या वेळेस तुम्हाला युरिया द्यायचं 10%. समजा उदाहरणार्थ तुम्ही आता ह्याची लागवड घेतली, अडसाळीची लागवड घेतली, तर तुम्हाला 400 किलो नत्र लागतो आणि 170 किलो स्फुरद लागतो आणि 170 किलो पालाश लागतो. आता नत्र जो द्यायचा आहे आपल्याला तो विभागून द्यायचा आहे. आपण जर एकदाच जर नत्र दिलं तर तो नत्र आपला हवेतून निघून जाणार आहे, पाण्यातून वाहून जाणार आहे आणि तो पिकाला लागू पडणार नाही. जमिनीमध्ये जर जीवाणूच नाहीत, नायट्रोसोमोनस जीवाणू जर नसतील तर ते आपल्या युरियाचा सुद्धा वापर होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं की युरिया 4 टप्प्यात द्यायचा आहे. 4 टप्प्यामध्ये युरिया देताना तर युरिया तुम्ही नीम कोटेड युरिया वापरा, शक्यतो नीम कोटेड युरिया वापरा. आणि पहिला लागवडीच्या वेळेस तुम्ही 10% युरिया द्या. पुन्हा 6 आठवड्यांनी तुम्ही परत 40% युरिया द्या. पुन्हा 12 आठवड्यांनी तुम्ही राहिलेला 10% द्या आणि बांधणीच्या वेळेस राहिलेला 40% द्या. असं आपल्याला 4 विभागणी करायची. आपल्या 7व्या महिन्यापर्यंत युरियाचं आपल्याला डोस थोडा थोडा करून पुरवायचा आहे. आता राहिला स्फुरद आणि पालाश. आता बघा, स्फुरद तुम्ही ज्यावेळेस सुपर फॉस्फेटच्या स्वरूपात जमिनीमध्ये टाकता त्यावेळेस मातीमध्ये त्याची पाण्याबरोबर प्रक्रिया होऊन ते मातीच्या कणाला तो चिकटून राहतो.
टाकलेला स्फुरद जो आहे तो पिकाला मुळीला मिळत नाही, कारण जमिनीमध्ये जीवाणू नाहीत. आता याच्यासाठी आपल्याला काय करायचं, PSB नावाचे जीवाणू आपल्याला टाकायचे, पाण्याबरोबर सोडायचे. मग ते जमिनीमध्ये फिक्स झालेला स्फुरद बी बाहेर काढेल आणि तुम्ही खताद्वारे दिलेला तो बी बाहेर काढेल, तो मुळीला देऊन टाकेल. म्हणजे स्फुरद याचा तुम्हाला लागवडीच्या वेळेस निम्मा द्यायचा आणि बांधणीच्या वेळेस निम्मा द्यायचा. पोटॅश बी तसंच करायचं, तुम्हाला लागवडीच्या वेळेस निम्मा आणि बांधणीच्या वेळेस निम्मा. तुमचं खताचं नियोजन एक अशा प्रकारे झालं. आणि खत दिल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पाणी देता, खताचा डोस झाला की दुसऱ्या पाण्याला तुम्हाला बॅक्टेरिया सोडायच्यात. मग तुमचं ॲसिडोबॅक्टर असेल, PSB असेल किंवा KSB असेल, हे का सोडायच्या, तुम्ही जो खताचा डोस दिलेला आहे तो तुमचा पुढच्या खताच्या डोसपर्यंत तुमचे 1-2 तरी डोस ह्या जीवाणूचे झाले पाहिजेत, जेणेकरून जमिनीमध्ये पहिला शिल्लक राहिलेला आणि आपण आता दिलेला सगळा पिकाला मिळेल. म्हणजे खताचं तुमचं जे वापरण्याचं प्रमाण आहे जमिनीमधलं, पिकाला मिळण्याचं प्रमाण वाढेल. आता राहिला विषय तुमचा ह्याच्यामध्ये तण नियंत्रणामध्ये. तण नियंत्रण पहिलं तुम्हाला बघा, बाळबांधणीपर्यंत तण नियंत्रण तुम्हाला एक लागवड केली की पहिलं प्री इमर्जन्स, म्हणजे ज्यावेळेस लागवड केली तुम्ही पाणी सोडलं, पहिलं पाणी आंबवणी करतो आपण ते, त्याच्यानंतर तण उगायच्या अगोदर एक स्प्रे इमर्जन्सी स्प्रे घेऊन टाकायचा, म्हणजे आपलं तण उगवणार नाही. जर पुढं तण उगवलंच तर तुम्हाला एक आता बघा मार्केटमध्ये खूप प्रकारचे तणनाशक आहेत, तुम्ही 2,4-D वापरा, त्यावेळेस शंकरसारखं तणनाशक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशक आलेले आहेत. फक्त तणनाशकाचा लिमिटेड वापर करा, फक्त वापर करताना तणावरच पडण एवढं करा. तर त्याचा तोटा बी आहे आणि फायदा बी आहे. तोटा म्हणावं तर आपले जीवाणू मरून जातात. बरं, आपल्याकडं पर्याय नाही आहे, मजूर कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला वापरायची गरज आहे. जरी समजा ते जीवाणू थोडेफार कमी झाले तर आपल्याला त्या जे तुमचं तण आहे, तणापासून जे खत मिळणार आहे ते जागेवरच कुजवून द्यायचं, कारण आपल्याकडे कुजवणारे सुद्धा जीवाणू आहे. तुम्ही जर पाण्यामधून कुजवणारे जीवाणू सोडले की तुमचं ते तणसुद्धा जागेवर कुजून त्याच्यापासून कर्ब तयार होईल आणि त्यापासून आणखीन जीवाणू आपले वाढतील. मग आता काय करायचं, तण नियंत्रण तुम्ही करायचं. आता पाण्याचं नियोजन, पाण्याच्या नियोजनामध्ये सुद्धा तुम्हाला उत्पन्नाची वाढ मिळते. आता पाण्यामध्ये आपल्याला ठिबक सिंचनचा अवलंब करा. आता बघा, तुम्ही जर पट्टा पद्धतीने लागवड केली, ज्यावेळेस तुम्ही पाटपाण्याने पाणी देता सरी पद्धतीने, त्यावेळेस आपण फक्त 66% जमीन ओली करतो, 30% जमीन आपली ओली होत नाही. म्हणजे आपलं पट्टा पद्धतीने केल्यामुळं आपलं कमी जमिनीला सुद्धा आपल्याला पाणी द्यायची वेळ आली. आणि ते जर तुम्ही ड्रिपने केलं तर ड्रिपने तुमचं फार 60% पाणी वाचणार आहे, उत्पन्नसुद्धा 30% वाढणार आहे. बघा, म्हणजे ठिबक सिंचन जर केलं, आपले फायदे काय आहेत की तुमचं उत्पन्न वाढणार आहे, पाण्याची बचत होणार आहे. म्हणजे तुम्ही समजा आता 1 एकर भिजवत असाल तर तुमचं 2.5 ते 3 एकर क्षेत्र तुमचं वाढीव क्षेत्र भिजणार आहे आणि उत्पन्नसुद्धा तुमचं 20 ते 30% उत्पादन वाढणार आहे. म्हणजे तुम्हाला ठिबक सिंचनचा अवलंब करायचा आहे. पाण्याचं तुम्हाला वापसा कंडिशनमध्ये असताना पाणी द्या. बघा, मी म्हणणार नाही की तुम्हाला एवढ्या अंतरावर द्या, तुम्ही बघायचं की तुमच्या जमिनीमध्ये वापसा किती दिवसांनी आला आहे. आपल्याला वापसा प्रत्येक शेतकऱ्याला चांगला माहिती आहे. वापशावर जमीन आली की पाणी द्यायचं. जोपर्यंत जमीन वापशावर येत नाही तोपर्यंत ते अन्न जमिनीमधलं ग्रहण करू शकत नाही. तुम्ही जर समजा डबडब पाणी समजा कड भरून टाकले रात्रभर, त्याचा काही उपयोग नाही, ते जीवाणू मरतील आणि तुमचं जे काही खत टाकलेलं आहे ते सगळं वाहून जाईल, त्याचा आपला तोटाच आहे. म्हणून पाणी देताना तुम्हाला ज्यावेळेस पोच पाणी द्या, ज्यावेळेस सरीने तुमचं पाणी असेल पोच पाणी द्या आणि शक्यतो पट्टा पद्धत वापरा, जेणेकरून तुमचं पाणी कमी लागेल आणि उत्पन्न चांगलं येईल. आता तुमचं पाण्याचं नियोजन झालं, खताचं नियोजन झालं, तणाचं नियोजन झालं, तुमची मोठी बांधणी होईपर्यंत तुमचं सगळं खतांचा विषय संपून टाकायचा. सुरुवातीपासून काय करायचं की ज्यावेळेस तुम्ही लागवड करता त्यावेळेस सुरुवातीला बघा, तुम्ही बऱ्यापैकी 19-19चा स्प्रे घेता, 19-19 खताचा स्प्रे घेत राहायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जी तुम्हाला BVM जी नावाचं म्हटलो की BVM नावाचं जे लिक्विड आहे त्याचा स्प्रे चालतो आणि ते जमिनीमध्ये सोडलं तरी चालतं. एक वेळेस जीवाणू सोडायचे, एक वेळेस BVM सोडायचं. BVM का सोडायचं की जमिनीमधले जे समजा तुमचे खोडकिडीचे जे किडे आहेत, बघा कुठल्याही कीड किंवा रोग म्हणलं तर किडीची अवस्था असते की अंडी, नंतर त्यापासून आळी तयार होते, त्यानंतर कोस तयार होतो आणि नंतर पतंग आणि पतंगापासून पुन्हा अंडे. ह्या किडीच्या खऱ्या अवस्था आहेत. समजा खोडकिडा आहे, खोडकिडीचा पतंग अंडे घालतो आणि ते अंडे, आळी आणि कोस जमिनीमध्ये असतो. त्याच्यामुळे आपल्याला काही किडीचं नियंत्रण आपल्याला जमिनीमधून सुद्धा करता येतं की ते कीड आपण टाळू शकतो. तुम्ही जर का BVM सारखं जर समजा ते लिक्विड सोडलं जर पाण्याला, ते समजा 7व्या महिन्यापर्यंत 2 वेळेस ते 3 वेळेस सोडा. याने तुमचं काय होईल, खोडकिडा असेल किंवा तुमचे बाकीच्या हुंगणीसारखं कीड असेल, हुंगणी. आता मेजर आपल्याकडे साहेब म्हटले की 20 ते 25% खरं आपलं जे उत्पन्नाचं जे हे टनेज जे घटतं ते फक्त हुंगणीमुळं घटतं. मोठ्या प्रमाणावर आपलं नुकसान आहे, पण ते नियंत्रण तुम्ही म्हणजे हुंगणी आल्यानंतर करू शकत नाही. त्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत. आता साहेबांनी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर ते सुरडकर साहेबांनी बराचसा प्रचार केला असेल किंवा तुम्ही सापळे लावा, प्रकाश सापळे.
ते खरं कधी लावायचे असते? मे महिन्यामध्ये वळवाचा पाऊस यायच्या टायमाला प्रकाश सापळे लावले पाहिजेत आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ते प्रकाश सापळे जर लावले ते बुंगिरे गोळा होतील. बुंगिरे जर गोळा झाले, ते मारले गेले तर ते बुंगिरे अंडे घालणार नाहीत, कारण ते बुंगिरे काय करतात? जमिनीमध्ये अंडे घालतात. 60 ते 70 अंडे घालतात. एकदा अंडे घातले की तुम्हाला 60 ते 70 आळ्या तयार होणार आणि अशा तुमच्या आळ्या लाखो तयार होणार आणि तुमचं पीक फस्त होणार. ते तुमच्या लक्षात कधी येणार? ऑगस्ट सप्टेंबरमध्ये. मग त्यावेळेस तुम्ही म्हणणार की शासनाकडे मदत मागणार की याच्यावरही काय उपचार आहे किंवा हे शासनाने याला मदत करावी. तुम्हाला कोणीही मदत करू शकणार नाही, कारण काय हे आपल्या हातात आहे. कारण हे दरवर्षी येणारी घटना आहे. याच्यावरती मात आपल्याला करायची. शासन तुम्हाला फक्त मार्ग दाखवेल की तुम्हाला एवढं शेतकरी आपले महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. प्रत्येकाला मदत करायची, मला शासनाला खर्च किती येईल? त्याच्यामुळं तुम्ही शासनाच्या मदतीवर न अवलंबून राहता तुम्ही त्यांचं तंत्रज्ञान अवगत करा. पहिलं प्रकाश सापळे लावा, भुंगेराचं नियंत्रण करा. त्याच्याही पुढे गेलं, तुमची चुकून अंडे घातले, आळी तयार झाली तर तुम्ही BVM सोडणारच आहे जमिनीमध्ये. तिला छोटी छोटी आळी मरून जाणार आहे. काही ठिकाणी मध्यम आकाराची ती मरून जाईल. म्हणजे 2-3 टप्प्यामध्ये जे सोडणार आहे तुम्ही, त्याच्यात तुम्ही हुंगे आळी राहणार नाही. म्हणजे पुढचं संकट आपलं टाळणार आहे. आता समजा खोडकीडचा प्रादुर्भाव तुम्हाला जाणवलाच, जरी तुमची BVM फवारलं आणि खालून तुम्ही हे जरी सोडलं, तर त्यावेळेस तुम्हाला क्लोरोपायरिफॉसचं किंवा डायमेथॉडचे स्प्रे घ्यायचे. त्याने आपला लुकरी मावा, पांढरी माशी किंवा तुमचं हे खोडकिडा हे बी नियंत्रणात येईल. एक थोडंसं 1-2 स्प्रे जरी घेतले, हे आपलं सगळं काम करायचं आहे लहान बांधणी आणि मोठ्या बांधणीच्या अगोदर. त्याच्यानंतर तुम्हाला बघा, चांगल्या ऊसाच्या वाढीसाठी जसं मी 19-19 म्हटलो तसं आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा गरज असते. आपण काय करतो? मुख्य अन्नद्रव्य देतो, म्हणजे युरिया देतो, सुपर फॉस्फेट देतो, पोटॅश देतो. आपण कधी सूक्ष्म अन्नद्रव्य देत नाही. आता बरेच दुकानदार तुम्हाला सांगतात वापरायला, त्यामुळे तुम्ही वापरत बी असाल. ते 10 किलोचं पॅकिंग असतं किंवा त्याच्यामध्ये बोरॅकॉल, रानडेचं म्हटलं तर बोरॅकॉल कंपनीचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, ते वापरले पाहिजे. पण ती वापरण्याची पद्धत काय? त्या खताबरोबर मिक्स करायची का? जी समजा तुम्ही युरिया देणार आहे, सुपर फॉस्फेट देणार आहे, याच्यात मिक्स करायची का? तर ती नाही करायची. तर ती कशी द्यायची? ज्यावेळेस तुम्ही बेसल डोस देणार आहे किंवा ज्यावेळेस तुम्ही सरीमध्ये समजा लागवड केली, नंतर तुमचा डोस राहायला द्यायचा होता आणि तुम्ही असे एक चर काढून देणार आहे, तर त्यावेळेस किंवा बेसल डोस बरोबर 100 किलो शेण घ्या. चांगलं कुजलेलं शेणखत घ्या 100 किलो आणि त्या 100 किलो शेणखतामध्ये 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य टाका आणि ते चांगलं त्याच्यावर पाणी मारा आणि 3 दिवस त्याला मुरू द्या. त्या मुरल्या त्यावेळेस 3 दिवस तुम्ही मुरवणार आहे. त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे? मी जसं म्हणलं, हे जीवाणू ॲसोटॅबॅक्टर असेल, PSB असेल, KMB असेल, ते सुद्धा जीवाणू त्यात सोडून टाकायचे. ते जर ते जीवाणू सोडले आणि त्यातलं तुमचं सूक्ष्म अन्नद्रव्य ते चांगल्या मोठ्या प्रमाणावर लागू होईल जमिनीमध्ये आणि जीवाणूची सुद्धा वाढ होईल. ज्यावेळेस तुम्ही असं मुरवायला ठेवणार, त्यावेळेस त्याला गुळाचं पाणी आणि थोडंसं ताक टाकायचं त्याच्यामध्ये, जेणेकरून त्याची संख्या वाढेल. मग ते काय करायचं? तुम्ही आपलं बेसल डोसबरोबर द्या किंवा सरीमध्ये टाकून द्या. असं 2 वेळेस तुम्ही मोठ्या बांधणीपर्यंत करायचं आहे. एक छोट्या बांधणीला करा आणि एक मोठ्या बांधणीला करा, म्हणजे तुमचं सूक्ष्म अन्नद्रव्याचा डोस जाईल. आता राहिलं तुम्हाला काही फवारणीतून सूक्ष्म अन्नद्रव्य द्यायचं. बघा, आता वसुंधरा शुगर इन्स्टिट्यूट जी आहे आपली मांजरीची, तिथं तुमच्याकडं दुय्यम अन्नद्रव्य आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत आणि मुख्य अन्नद्रव्य आहेत. नंतर स्फुरत पालाचं बी तुम्हाला लिक्विड 5 लिटरचं ड्रम मिळतं. हां, आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचं एक मिळतं बघा, मॅक्रोन्यूट्रिएंट आणि मायक्रोन्यूट्रिएंट म्हणून. तर त्याचे तुम्ही समजा पहिलं जे मॅक्रोन्यूट्रिएंट आहे त्याचे 2 स्प्रे घ्या कुठपर्यंत? मोठ्या बांधणीपर्यंत. आणि 2 स्प्रे सूक्ष्म अन्नद्रव्याचे घ्या. म्हणजे बघा, तुमची एकदम चांगल्या प्रकारची वाढ होणार. 2 स्प्रे घ्यायचे 7 महिन्यापर्यंत. लहान ऊस असताना तुम्हाला मोठं झाल्यानंतर काही करता येत नाही, ऊसामध्ये शिरता येणार नाही, काही सोडता येणार नाही. नंतर आपल्याला काय करायचं? ऊसा 7 महिन्याचा ऊस झाल्यानंतर आता आपल्याला लक्ष कशावर द्यायचं आहे? कांडीची वाढ, कांडीची रुंदी किंवा जाडी, ह्याच्यावर काम करायचं. मग आता तिथं काय करायचं? मग तुम्हाला ऊसात तर शिरता येत नाही, फवारणी करता येत नाही आणि तुम्हाला ड्रीप असेल तर ड्रीपमधून देता येईल. समजा पाट पाण्यातून द्यायचं असेल तर काय करायचं? तुमचा जो ऊसाचा आहे, ऊसाच्या तिथं तुम्ही 200 लिटरचा ड्रम लावा, त्याला खाली कॉक बसवा. आता तुम्ही बाजारातून जे समजा आता ह्युमिक ॲसिड आणता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पानाची रुंदी वाढण्यासाठी काही औषधं आणता, आणायची काही गरज नाही. निसर्गात आपल्या पिकामध्ये तयार होतं. फक्त आपण काय केलं आहे? ते पूर्ण निसर्गाची जी प्रोसिजर आहे ती थांबवलेली. आता आपल्याला निसर्गात ते पिकामध्ये तयार करायचे आहे, तर काय करायचं आहे? तर आपल्याला त्या 200 लिटर बॅरलमध्ये 180 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 5 किलो शेण घ्यायचं, गावरान गाईचं, 5 लिटर गोमूत्र घ्यायचं, 2 किलो गूळ आणि 5 लिटर दह्यापासून बनवलेलं ताक हे त्याच्यामध्ये टाकायचं. आणि हे जे मी जीवाणू म्हटलं तुम्हाला, आता पुढं काम कशाचं आहे? फक्त
जाडी वाढवायची आणि कांड्याची रुंदी वाढवायची, त्यावेळेस आपल्याला काम करेल PSB आणि KMB. हे 2 जीवाणू खरं काम करतात. तर मोठ्या प्रमाणात आपल्याला ते सोडायचे, दर पाण्याला ते सोडायचे. त्याला काय खर्च आहे का? फक्त 200, मला वाटतं 250 रुपयाला येतं ते. 260 का 65 किंमत झाली 1 लिटरची. जर का तुम्ही ते जर आणलं तर 200 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला जसं म्हटलं की शेण, गोमूत्र, गूळ, ताक, आणि त्यामध्ये जर ती 1 लिटर टाकलं, PSB असेल किंवा KMB असेल किंवा KSB असेल, ते जर टाकलं तर 100 लिटर द्रावण तुमचं ते जीवाणूचं तयार होईल. म्हणजे तुम्हाला सारखं वापरायची गरज आहे का? तुम्ही 15 दिवसांनी वापरा किंवा महिन्याने वापरा, ते जीवाणू तुमचे 100 लिटर जीवाणू जाणार आहेत ह्याच्यामध्ये, द्रावणामध्ये. तसंच तुम्ही जे की आमचं BVM जे आहे ते एक तुम्ही नंतर सोडा, ज्यावेळेस तुम्हाला हुंगणी जर जाणवत असेल तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये. नसेल तर तुम्ही सोडायची काही गरज नाही. मग तुम्ही दरवेळेस काय करायचं, शेण, गोमूत्र, गूळ आणि जीवाणू हे सोडत चालायचं. त्यावेळेस आपल्याला एखाद्या पाण्याला समजा तुम्ही 0.32 सोडलं, बघा त्यावेळेस 0.32 चांगलं काम करतं. 0.32 सोडलं की पुढच्या पाण्याला जीवाणू सोडायचे. एकदा तुम्ही काय करायचं आहे, 0.050 सोडायचे. पुन्हा तुम्ही काय करायचं आहे, पोटॅश विरघळणारे जीवाणू म्हणजे KSB किंवा KMB सोडायचे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 0.52 सोडणार त्यावेळेस PSB आणि KSB सोडायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही 0.050 सोडणार आहे पुढच्या पाण्याला फक्त तुम्हाला KMB सोडायचे. याने काय होणार आहे, तुमचं ते खत लागू पडणार आहे. म्हणजे तुमची ऊसाची जाडी, पेरं हे सगळं वाढणार. बघा आता आपण सगळं बऱ्यापैकी ऊसाचं सगळं काम केलं, ऊस चांगला तुमचा तयार झाला, ऊसाचा तोडायला आला. आता ऊस तोडायला आल्यानंतर त्यावेळेस काय करायचं आपल्याला, त्यावेळेस आपल्याला एक डिसिजन घ्यायचं की आपल्याला ऊसाचं पाचट जाळायचं नाही आहे. एक शपथ घ्यायची की बाबा मला जर माझ्या जमिनीमध्ये जीवन ठेवायचे आहेत आणि जमिनीपासून मला जर समजा काही जास्तीचं उत्पादन घ्यायचं आहे किंवा ही आपली जमीन जिवंत असताना आपण तिला जाळून टाकतो आहे, तर ही प्रतिज्ञा करा आणि पाचट जाळू नका. पण ज्यावेळेस तुमचा ऊस तुटेल, ज्यावेळेस समजा कारखान्याला ऊस जाईल, त्यावेळेस मजूर काय करतात, खालीवर तोडणी करतात. मग त्यावेळेस बघून घ्यायचं आपलं, जर समजा त्या जे बुडक्या आहेत त्या एका लेवलमध्ये जमिनीच्या लेवल आलेत का बघायचं, नाही तर आपलं सरळ कट करून घ्यायचं. तुमचं त्या कोयत्याने कटिंग करून घ्यायचं आणि 1 लेवलला करायचं आणि त्याच्यावरती 22 टीनचा स्प्रे घ्यायचा. 100 लिटरमध्ये 100 ग्रॅम 22 टीन टाकायचं आणि त्याचा स्प्रे घ्यायचा. तर त्याचा स्प्रे घेतल्यानंतर काय होतं की त्याच्यावर जी बुरशीची वाढ झालेली आहे ती वाढ तुमची आटोक्यात येते आणि त्याची वाढ पुढची जी समजा वाढ होणार आहे, जशी आपण रोपाची वाढ केली तशी ती तुमची त्याची वाढ होणार आहे. त्याच्यावरती तुम्ही ट्रायकोडर्मासारखा आणखी स्प्रे घेऊ शकता. एक 7 दिवस गेल्यानंतर पुन्हा ट्रायकोडर्मा जरी स्प्रे घेतला तो फायद्याचा काय आहे, जी पाचट आसपास पडलेलं असतं ते सुद्धा कुजवण्याला मदत करतं ते. आता बघा तुमचं बुडकी झाली, तुम्ही पाचट सारून घेतलं, बाजूला फवारणी केली, सरीमध्ये तुमचं पाचट पडलं आहे, तर ते आपल्याला कुजवायचं कसं. आपल्याकडं बरीच समस्या आहे की बाबा पाचट ठेवा म्हणलं की बरेच शेतकरी म्हणतात अडचण आहे, उंदीर होतात, मशागत करता येत नाही, सगळ्या अडचणी आहेत. बघा आता आपल्याकडं पाचट कुटीची मशीन आहेत. ज्यावेळेस तुम्ही ऊस तोडता त्यावेळेस डायरेक्ट पाचट कुटीने कुटी करून घ्यायची. कुटी केल्यानंतर ती बारीक होईल आणि जमिनीमध्ये तुम्ही त्याला ओलावं लागतं कुजवायला, तर खालून पाणी सोडून द्यायचं सरीमधून, म्हणजे खालून पाचट ओलं होईल. त्यावरती पाचटावर तुम्हाला खालून ओलवायच्या अगोदर तुम्हाला काय टाकायचं आहे, 1 गोणी युरिया, 1 गोणी सुपरफॉस्फेट आणि 10 किलो कुजवणारे जीवाणू. हे जर का तुम्ही त्याच्यावरती टाकलं आणि खालून जर का पाणी सोडलं, ती कुजण्याची प्रक्रिया चालू होते आणि 40-45 दिवसामध्ये काळं खत तयार होतं आणि ते तुम्हाला एकरी 4 ते 5 टनापर्यंत तुम्हाला ते शेणखताच्या पावरपेक्षा जास्त ते तुम्हाला मिळतं आणि पुढच्या पिकासाठी ते आपल्याला उपयोगी पडतं. खोडवा जर तुम्ही घेतला, खोडव्याचं टनेज तुमचं वाढेल. आपल्याकडे समस्या आहे की खोडव्यामध्ये टनेज मिळत नाही, कारण आपण ते काय केलेलं असतं, काडी लावलेली असते, सगळं पाचट जाळून टाकलेलं असतं, जमिनीमधले जीवाणू मारून टाकलेले असते, त्यामुळे तुमचं खोड्याचं उत्पादन कमी येतं. तर खोड्याचं सुद्धा उत्पादन तुमचं जास्त येईल. तर खोड्याचं उत्पादन जास्त येण्यासाठी पहिल्या 15 ते 20 दिवसामध्ये पहिला डोस द्यायचा. जसं आपण इकडे 4 डोस दिले किंवा 2 डोस दिले, पहिला डोस तुम्हाला 15 दिवसाच्या आत द्यायचा आहे. जो समजा तुम्हाला नत्र द्यायचा 250, स्फुरद द्यायचा 115, पाला द्यायचा 115, तर तुम्हाला जे नत्र द्यायचं आहे ते 2 टप्प्यात द्यायचं आहे. ते 15 दिवसाच्या आत निम्मं द्यायचं आणि 135 दिवसाच्या आत निम्मं द्यायचं आणि स्फुरद आणि पालाश एकदाच देऊन टाका सुरुवातीलाच 15 दिवसाच्या आत. मग असं जर केलं तुमचं खोड्याचं चांगलं उत्पादन येणार आहे आणि तुमचं हे समस्या उत्पन्न वाढीची समस्या आहे ती तुमच्या पुढच्या पिकाची बी कंटिन्यू चालू राहील. अशा प्रकारचं जर तुम्ही एकरी 100 टनाचं ऊसाचं वजन, ऊसाची जाडी, कांडी हे जर तुम्हाला मिळवायचं असेल तर हे टेक्निकने तुम्हाला पुढं जावं लागेल. तुम्ही फक्त खताचा, डोसांचा विचार जमिनीची तपासणी केल्यानंतरच करा. असं ढोबळमानाने खतं टाकू नका आणि जीवाणूचा मॅक्झिमम वापर करा. सेंद्रिय कर्ब वाढवा, तरच आपलं
एकरी 100 टन उत्पादन येईल. आणि आम्ही जसं सांगतो आहे त्या टेक्निकने आपल्याला शेतावरती प्रत्यक्षात प्रात्यक्षिकं घेण्यासाठी आपल्यापैकी जर काही 5 लोकांनी पुढे येऊन जर साहेबांकडे, सुरडकर साहेबांकडे नावं दिली तर तुम्हाला नर्सरी ते अगदी 100 टन निघेपर्यंत, भले तुम्हाला 100 टन नाही निघाला तर 80 टन निघेल, 90 टन निघेल. आम्ही म्हणत नाही की तुम्ही 100 टन काढा, प्रयत्न करा. एखाद्याला निघू शकतं, 100 निघेल, 125 बी निघेल. आता आमचा फुरसुंगीचा शेतकरी तो म्हणला आम्हाला 80 टन निघालं आहे, तो म्हणला मला 100च्या पुढे जायचं आहे. म्हणजे तुम्ही होऊनच पुढे येणार आहे नंतर. फक्त आम्हाला तुम्हाला दिशा द्यायची. तर ती दिशा देण्यासाठी आम्ही तुम्हाला आवाहन करतो आहे कृषी विभागातर्फे की 5 लोकांनी नर्सरीसाठी तुम्ही पुढे या, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. अनुदान हे दुय्यम आहे. 2000 अनुदानासाठी तुम्ही करू नका, की आपलं टनेज वाढण्यासाठी, आपलं जर समजा डबल उत्पन्न होत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही करा. आणि एकरी 100 टनाचा ध्यास घ्या आणि एकरी 100 टनाच्या दिशेने तुम्ही वाटचाल करा. एवढंच मी या संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं सांगतो. आणि मला जी संयोजकांनी संधी दिली 2 शब्द बोलण्याची ना, आपणही शांतचित्ताने ऐकलं, जरी कमी शंकाने असले तरी आमचा मेसेज तुम्ही प्रत्येकाने जरी 50-50 लोकांपर्यंत पोहोचला तर खूप मोठा संदेश जाईल आणि त्याचं तुम्ही अंमलबजावणी करावी. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. सर, आता ऊसाचा लागणीचा सीजन. हो हो. तर क्षारयुक्त जमिनीमध्ये कोणत्या जातीची लागवड करावी? 265ची करायची. 265. पहिलं काय करायचं, जमीन तपासून घ्यायची. आपल्या जमिनीमध्ये क्षार किती आहे, त्याच्यामध्ये सोडियम किती आहे, नंतर तुमचं क्लोरीनचं प्रमाण किती आहे, हे कॅल्शियमचं प्रमाण किती आहे. आपली चोपन जमिनीमध्ये काय होतं, जमिनी जडणघडण बदलते, एकदम कडक जमीन होते, लूज नसते ते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जिप्सम किती प्रमाणात वापरला पाहिजे, आयर्न पायराईट किती वापरलं पाहिजे, सल्फर किती वापरलं पाहिजे, ते सल्फर तुम्हाला कशातून मिळेल. मग त्यावेळेस तुम्ही खत कोणतं वापरायचं आहे. क्षारयुक्त जमीन असेल तर सुपर फॉस्फेट वापरायचं, त्याच्यामध्ये आपलं सल्फरचं प्रमाण असतं. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस, प्रत्येक टप्प्यामध्ये ज्यावेळेस आपण फील्डवरती तुम्ही प्रात्यक्षिक घेणार, तुम्ही ठरवलं की मला क्षारयुक्त जमिनीमध्ये लागवड करायची, तुम्ही 265ची करा. आणि अगदी रोप बनवण्यापासून ते पार उत्पन्नापर्यंत तुम्हाला 265 सातव्या महिन्यात चालू केलं, चालू केलं जास्त करून सहाव्या. काय 265 ऊसाची लागवड. हां, 7व्या महिन्यात खाली 6व्या महिन्यात 6 जुलै महिन्यामध्ये, जुलै ऑगस्ट 2 महिन्यात लागवड करायची. हो, 6व्या 7व्या. आणि काय करायचं बरं का, तुमच्या ज्या कडक जमिनी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ताग आणि देंच्या चांगला येतो बघा 54 जमिनीमध्ये, ते वापरा जास्तीत जास्त. जसं तुम्हाला म्हणलं ताग देंचे वापरा, तसंच जिप्समसुद्धा वापरायचे. पण ज्यावेळेस तुम्ही जमीनच तपासणार त्यावेळेस सगळं तुम्हाला कळणार आहे की